ह्या शेंगा सोलून सोलून ना हात पुरता घायला आलाय. वाटाणे डायरेक्ट झाडाला लागले असते तर किती बरं झालं असतं ना. शेंगा सोलता सोलताना हे मी तनुच्या पप्पाला बोलत होते. तिकडून रिप्लाय आला, उद्या म्हणशील भाजी झाडाला लागली तर किती बरं होईल ना. गप सोल, तुमची डोकी नको तिथे बरोबर चालतात. आज ना मी वाटाणा बटाट्याचा पराठा बनवणार होते. त्यासाठीच ना ह्या शेंगा सोलायला घेतल्या होत्या आणि स्वतःचा पचका पण करून घेतला होता. शेंगा तर सोलून झालत्या. आता पराठ्यासाठीचा मसाला बनवायला घेतला. 2 चमचे धने, 1 चमचा बडीशेप आणि जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि ओवा सगळं कसं खमंग वास येईपर्यंत भाजून घेतलं. नंतर चमचाभर तेल टाकून वाटाणा भाजायला घेतला. सोबतच बटाट्याच्या साली काढून बटाटे चिरून घेतले. तोपर्यंत वाटाणा पण चांगला भाजला होता. तो बाजूला काढून घेतला आणि त्याच कढईत 1 चमचा तेल टाकून बटाटा वाफरण्यासाठी ठेवून दिला. इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेल्या मसाल्याची बारीक पावडर बनवून घेतली. नंतर लसूण, कोथिंबीर, मिरची मिक्सरला फिरवून घेतली आणि भाजलेला वाटाणा पण मिक्सरला फिरवून घेतला. आता बटाटा पण वाफरला होता तो चांगला मॅश करून घेतला. मॅश केलेल्या बटाट्यामध्येच ना हळद, बारीक केलेला लसूण मिरचीचं वाटण, मसाले पावडर, बारीक केलेला वाटाणा आणि चवीनुसार मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आणि बारीक गॅसवर चांगलं परतून घेतलं. आणि हे बघा तयार झालं पराठ्यासाठीचं वाटाणा बटाट्याचं स्टफिंग. कणकीचा उंडा घेऊन त्यात स्टफिंग भरून घेतलं. जसं पुरणपोळी बनवताना पुरण भरतो अगदी तसंच. आणि त्याचा गोल गोल पराठा लाटून घेतला. हा तयार पराठा दोन्ही अंगाने तेल लावून भाजून घेतला. हा बघा पराठा कसा टम फुगलाय. तुमचा पराठा पण असा टम फुगतो का? कमेंट करून नक्की सांगा.